मराठी मानाचा मानबिंदू राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावनभूमीमध्ये आज या ठिकाणी जन्मदिवसाचा कार्यक्रम अभिष्ट चिंतन सोहळा आणि या जन्मदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित आमचे नेते आदरणीय हिंगोली लोकसभेचे खासदार नागेशजी पाटील आष्टीकर साहेब, आमचे सहकारी मित्र बाबूरावजी कदम साहेब, आमच्या नांदेडचे जिल्हा प्रमुख आमचे विवेकजी देशमुख, आमचा युवा सेनेचा प्रमुख आमचा राम कदम, आपल्या कळमनुरी नगरीचे प्रथम नागरिक आमचे आर पाटील, आमचे सहसंपर्क प्रमुख आदरणीय राजेंद्रजी शिकरे, आमचे युवा नेते आदरणीय विजय पाटील बोंडारे, काल परवाच ज्यांची निवड झाली असे आमचे अभय पाटील सावंत, उपजिल्हा प्रमुख आमचे मयूरजी शिंदे, आमचे मोहनसिंग बायस, दत्ता माने, आता सगळे आता नाव आमचे आदरणीय आमचे दादा सुभाषदादा बांगर, तालुका प्रमुख आमचे सुरेशजी शेळके, आमचे लांडगे मामा गजानन, बस झाले नाव, आता कोणी नाराज तर होणार नाही ना, आमच्या सरपंच आमच्या ताई आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेले माझे सर्व शिवसैनिक शेतकरी बांधव, माझ्या डाव्या बाजूला बसलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी, या ठिकाणी आम्ही फक्त शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उभे आहोत. खऱ्या अर्थानं तर तुम्हाला सांगतो की तुम्ही हरिभक्त पारायण इंदोरीकर महाराज यांच्या वाणीमधून आज या ठिकाणी आपण हा अभिष्ट चिंतन सोहळ्याचं कीर्तन आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. मला वाटते की जे आयोजक आहेत आमच्या भीमाताई नरवाडे, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. अतिशय सुंदर असं निवेदन या ठिकाणी आपण केलंय. या आयोजकाचा आपण सर्वजणांनी टाळ्या वाजून या ठिकाणी आपण सर्वजणांनी त्यांचं स्वागत कराया. या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेल की जन्मदिवस म्हणल्याच्या नंतर आजकाल तर बघितलं की सर्व जिकडे तिकडे वाढदिवस मला वाटते सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही 50-50-100 जणाला तरी शुभेच्छा देत असेल. पण ह्या शुभेच्छा सन्माननीय आमचे नेते आदरणीय संजय पाटील बोंडारे यांच्या बाबतीमध्ये जर सांगायचं जर म्हणलं तर अतिशय तळागाळातला नेता, अतिशय तुम्हाला सांगतो की ग्राउंड लेवलला काम करणारा माणूस, ज्या ज्या वेळेस आमच्याकडे काम घेऊन येतात त्या वेळेस बाळापूरचं काम असेल, गल्ली बोळी नाली, एखाद्या खेड्यापाड्यातलं काम असेल, एखाद्या कार्यकर्त्याचं काम असेल, आणि जे काम हाती घेतलं ते काम काटेकोरपणे काम करून घेणं, हे मला वाटते की संजय पाटील बोंडारेकडून हे शिकायसारखं हे मित्र हो, ध्यानात ठेवा. अतिशय तळमळ, अतिशय धडपड, आणि आज त्यांचा वाढदिवस. त्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी ईश्वराला चरणी प्रार्थना एवढीच करेल की आमच्या संजय पाटील बोंडारेच्या मनातल्या सर्व मनोकामना आतापर्यंतही मला वाटतंय, पहिले काँग्रेसमध्ये काम केलं त्यांनी, इमाने इतबारे त्या नेत्याच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले. आम्ही त्यावेळेसही त्याला फूस लावण्याचा प्रयत्न केला, पण ते काही फूस लावता आली नाही त्यावेळेस आम्हाला. पण ज्या वेळेस आमच्या सोबत आले त्यावेळेस तुम्हाला सांगतो, इमाने इतबारे ज्याच्या पाठीमागे उभे राहिले त्याचंच काम त्यांनी बाजून केलं मित्र हो. तोच माणूस म्हणजे संजय पाटील बोंडारे. अतिशय मी बघितलं अनेक निवडणुकी, तुम्हाला सांगतो की मार्केट कमिटी असेल,
जिल्हा परिषद असेल, नगरपालिकाची जबाबदारी सुद्धा कळमनुरीची त्यांच्याकडे, हिंगोलीची त्यांच्याकडे मी दिलती. जी काम त्यांच्यावर सोपवलं, फक्त सांगायचं काम, मग सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या कामाच्या पाठीमागे राहणे, काम कसं करून घेणे, सगळे नातेवाईक, पाहुणे मंडळी, कार्यकर्ता घराघरामध्ये जाऊन तुम्हाला सांगतो. म्हणजे एवढं धडाडीचं काम, धडपडीचं काम. आणि मला तरी असं वाटतंय की संजय पाटील म्हणजे, मी कार्यकर्ता तर म्हणणार नाही, आमचा नेता आहे, पण जर कार्यकर्ता कसा असावा तर संजय पाटील बोंडारे साहेबासारखा असावा. मित्र ध्यानात ठेवा. त्या माणसाला कधीही तुम्हाला सांगतो की म्हणजे लोभ नाही, लाभ नाही, मोठेपणा नाही, कधी कुठं कुणाच्या बॅनरवर फोटो असला नसला. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की कुणी कधी एखाद्या वेळेस कार्यकर्ते मोठाले असतील, त्यांना खुर्ची भेटली नाही भेटली तरी तुम्हाला सांगतो तो माणूस नाराज होणारा नाही. आणि अशा कार्यकर्त्याची तुम्हाला सांगतो की गरज सगळ्यांनाच असते. मित्र ध्यानात ठेवा. म्हणून या ठिकाणी बाबूरावजी कदम साहेबांना सांगितलं की पंढरीला जाता जाता 4-5 खेप वापस आलो. पण त्या दिवशी आम्ही ठरलं होतं बाबूरावजी की संजय पाटील बोंढारे यांचा वाढदिवस 22 तारखेला आहे. आपण लवकरच तुम्हाला सांगतो की पंढरीचं दर्शन घ्यावं. आणि पंढरीच्या पांडुरंगाला सुद्धा सांगितलं की आमच्या संजय पाटील बोंढारेच्या मनातल्या ज्या काही मनोकामना आहे, हे पांडुरंगा 100% त्यांच्या मनातल्या मनोकामना पूर्ण कर. हेच त्या ठिकाणी त्या पांडुरंगाला आम्ही मागितलं. आणि आजही तुमच्या सर्व शिवसैनिकाच्या, सर्व इथं बसलेल्या माझ्या लाडक्या बहिणी, माझ्या माता बहिणी, वडीलधारी मंडळी, सर्व युवा पिढी, आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं या ठिकाणी पुन्हा एकदा माझ्या वाणीमधून त्यांना त्यांच्या आयुष्यातल्या ज्या काही मनोकामना राहिल्या असतील ते आई तुळजाभवानी पूर्ण करतील, एवढंच या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने मी सांगू इच्छितो. राहिला दुसरा विषय, आज आता आपल्याला या ठिकाणी हरिभक्त पारायण इंदोरीकर महाराज, त्यांच्या तर बाबतीमध्ये सांगायचंच काम नाही. तुम्हाला सांगतो, आता ते आल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो की तुम्ही म्हणजे जर अटॅक जर 2 दिवसाला 4 दिवसाला जर येत असेल आणि हरिभक्त पारायण इंदोरीकर महाराजाचं जर कीर्तन आपण जर ऐकलं तर मला वाटते किमान 6 महिने 8 महिने अटॅक आपल्याला पुढे ढकलल्याशिवाय राहणार नाही. एवढं त्यांच्या वाणीमध्ये कला आहे, कर्तृत्व आहे. म्हणून या ठिकाणी संजय पाटील बोंढारे यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांच्या मनातल्या सर्व मनोकामना पूर्ण हो, हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो. आणि एकदा सगळ्यांना जरा जोरात म्हणा. तुम्हाला खासदार साहेब आपला डायलॉग एकदा म्हणतो, बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. सगळेजण जरा जोरात, आणि तुम्ही जरा जोरात, ए माया हो, बहिणी हो, आणि तुम्ही इकडे वरील धाणी मंडळी. मी म्हणतो आजचा दिवस, तुम्ही म्हणायचं चांगला दिवस. ओ पाटील इकडे या जरा, संजू पाटील इधर आओ. पुन्हा या माणसानं वय लपवलंय, ध्यानात ठेवा. कोण्याच बॅनरवर खासदार साहेब वय नाही टाकलं. मी वय किती झालं म्हणले, वय सांगू नका. म्हणजे माणूस लय कलाकार आहे, पण लय मनातून स्वच्छ आहे, एकदम सभ्य माणूस. तुम्हाला सांगतो, आता मला वाटते काहीतरी 40 का 41 झालेत म्हणा. त्याचं वय जर बघितलं तर मला वाटते आता 61 चालू व्हायलंय. बरोबर आहे संजय पाटील? आता जाऊ दे, एकदाच माफ करा आम्हाला, आता आम्ही सांगून दिलं. हा चला जोरात. आजचा दिवस, आजचा दिवस, आज संजू पाटलाचा हॅपी बर्थडे. ते हार घे ना इकडं, 2 घे, 2 अजून एक. हो खासदार साहेब या. सन्माननीय खासदार नागेश पाटील आष्टीकर साहेब, सन्माननीय आमदार संतोषरावजी बांगर साहेब, सन्माननीय आमदार बाबूरावजी कदम कोहलीकर यांच्या शुभहस्ते पाटलांना पुष्पहार अर्पण करून भगवा फेटा या ठिकाणी त्यांच्या खांद्यावरती देऊन वाढदिवसाच्या
तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. साहेबांनी त्यांच्या खास शैलीतून संजय पाटील बोंडारे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या. आणि ही सगळी राजकीय जीवनातली मंडळी या ठिकाणी त्यांच्या अमूल्य वेळ देऊन संजय पाटील बोंडारे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी उपस्थित राहिली. त्या सगळ्यांचं नियोजन समितीच्या वतीनं मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आणि त्यांच्या राजकीय जीवनाच्या सुखी समृद्धी जीवनाच्या उदंड निरोगी आयुष्याच्या मंगल कामना आपण परमपिता परमात्मा विठुरायाच्या चरणी व्यक्त केल्या. आणि या लोकनेत्याला उदंड आयुष्याच्या शुभेच्छा या ठिकाणी देत असताना अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्या सतीच देऊ. तुका म्हणे ऐसा ओतला से ठसा, अनुभव सरीसा मुखा आला. ज्यांचं जसं कार्य त्याप्रमाणे त्यांना उत्तुंग झेप घेण्यासाठी बळ देणारे या भागाचे कर्तृत्वान लोकप्रिय नेते संजय पाटील बोंढारे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित झालेल्या सर्व मान्यवर महोदयांचं या ठिकाणी सरपंचताई, संपूर्ण नियोजन टीम यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आपण या ठिकाणी आलात, उपस्थित झालात त्याबद्दल या बाळापूर नगरीच्या वासियांच्या वतीनं सगळ्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या अमृतवाणीतून आपण या कीर्तनात